सोलापूरमध्ये शिवसेना सोबळावरती लढली होती. प्रचार आक्रमक झाला होता. भाजपच्या विरोधात मोठी ताकद तुम्ही निर्माण केली होती, आव्हान केलं, मात्र प्रतिसाद निकालामध्ये असं काही दिसून आलं नाही. काय याच्या पाठीमागचं कारण असू शकतं किंवा भाजपनं कशा पद्धतीनं प्रचार केला किंवा निवडणूक जिंकली? सोलापूर महानगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही युती करून लढलो. 4 जागांचा विजय आत्ता तरी आम्हाला मिळालेला आहे. वास्तविक तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीचं इलेक्शन सोलापुरात झालं. पैशाचा ज्या पद्धतीचा वापर झाला, सत्तेचा गैरवापर ज्या पद्धतीचा झाला, तेवढं असतानासुद्धा प्रभाग 7वर ज्यांनी आम्हाला पाडण्याकरता देव पाण्यात ठेवले तरीसुद्धा त्याच परमेश्वरांनी आम्हा तिघांना आशीर्वाद दिले आणि मध्यमध्ये एका उमेदवारांना आता निवडून दिले. खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणीने आम्हाला आशीर्वाद देऊन महापालिकेत सर्वांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. भले संख्येने जरी आम्ही 4 असू 5 असू तरीसुद्धा तुम्हाला माहीत आहे मनाने आम्ही 100 आहोत. त्या ताकदीनं आम्ही त्या 100ला त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता कशा पद्धतीचं काम करू शकतो ते दाखवून देऊ आणि त्यांच्यासोबत आम्ही बापू सोलापूरमध्ये अमोल शिंदे आणि चेतन नरोटे तसेच अन्य आनंद चंदनशिवे यांना पाडण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात आली होती. काय सांगा? नाही, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या काही नेतृत्वाने तुम्ही बघितलं की आम्हाला पाडण्यासाठी जंग पछाडला काही नावं घेऊन सांगत होते, रात्रभर झोपत नव्हते. प्रत्येक गोष्टीचा वापर झाला. बळाचा वापर झाला, पैशाचा वापर झाला, सामाजिक गणितं बिघडवण्याचा प्रयत्न केला, समाजात भांडणं लावण्याचं काम झालं. पण तरीसुद्धा प्रभाग 7च्या जनतेनं आम्हा तिन्ही उमेदवारांना दुर्दैव वाईट वाटतं की आमच्या भगिनी कनसेतही त्या आम्ही त्यांना निवडून येऊ शकला नाहीत. पण वास्तविक आम्हाला जे यश प्राप्त झाले त्याबद्दल मी सर्व मतदारांचे मनापासून संघर्ष नायक म्हणून अमोल बापूंकडे पाहिलं जातं. अतिशय कठीण असा संघर्ष आपण केला. इव्हन आपण भावनिकही झाला होता. बापू काय सांगाल? कुणीतरी बोललं पाहिजे होतं आणि कुणीतरी त्या विषयाला वाचा फोडली पाहिजे या उद्दिष्टानं मी सगळ्यांना बोलण्याचा आणि जागा करण्याचा प्रयत्न केला. माझा कुणाला वैयक्तिक विरोध नाही आहे, ना पालकमंत्री महोदयांना आहे, ना मला कुणाला नाही आहे. पण ज्या पद्धतीचं वातावरण त्यांनी शहरामध्ये तयार झालं सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये जी चीड होती ती व्यक्त सर्वसामान्यांच्या मनात होती. तुम्ही बघितलं असेल की सर्वसामान्य माणसाला असं वाटत होतं की अमोल शिंदेने जी बोललं आहे ते आमच्या मनातलं बोललं आहे, जी त्यांना वाटतंय ते बोललेलं आहे आणि त्याच्यामुळं कुणीतरी बोललं पाहिजे म्हणून ते बोलण्याचा प्रयत्न. निकालावर काय दिसत नाही परिणाम हा सगळा जे काय निकाल लागले तर सोलापुरात नाही, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने इलेक्शनची तयारी केली, आयात उमेदवार बाहेर आणले. तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा कितपत यश आहे. त्यांनी प्रभाग 6मध्ये उबाटाच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्या. त्यांनी प्रभाग 22मध्ये ह्याच्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उमेदवारी दिल्या. प्रभाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाहेरून उमेदवार आणून हे इलेक्शन लढण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्या उमेदवाराची लोकप्रियता आणि यांच्या पक्षाची ताकद, पैशाची ताकद या सगळ्या जोरावरती आता पुढे कसं असणार? भाजप आणि शिवसेना एकत्रित दिसणार आहे का? आजच्या मिटिंगला तर मला ते सांगता येणार नाही. याचं कारण आहे माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे राज्याचे प्रमुख म्हणून माझ्या शिवसेनेचं काम करतात. त्यामुळे एकनाथजी शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची वाटचाल सोलापूर. एमआयएमनी ज्या पद्धतीने शिवसेना आणि काँग्रेसपेक्षा जास्त यश मिळवून दाखवलेलं आहे, कसं बघता एमआयएमचं जे आता जे यश आहे ते? नाही, एमआयएमचं जे यश आहे तुम्हाला माहिती आहे की काही मुस्लिम बहुल भागामध्ये संख्येनं ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि मागंसुद्धा एमआयएम तिथं चांगल्या ताकदीने निवडून आली होती. बरेचदा काही लोक आवर्जून बोलतात की एमआयएम आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी पार्टनर आहे का काय, अशा पद्धतीनं बोललं जात आहे. त्यामुळे त्याचाच निकालात काय परिणाम दिसला आहे का काय ही परिस्थिती. लाडक्या बहिणींची साथ मिळाली निवडणुकीत, काय सांगाल? लाडक्या बहिणींची साथ मिळाली. लाडक्या बहिणींची प्रभाग क्रमांक 7मध्ये प्रचंड मोठा तुम्ही बघितलं की मताधिक्य मला वाटतं आमचं एकच उमेदवारांचं 100 आहे. बाकी त्याच्यापेक्षा सगळे मताधिक्य जास्त आहे. मला पाडण्यासाठी खास करून खूप प्रयत्न झाले. पण ज्या पद्धतीनं तुम्ही पत्रकार बांधवांनी असेल, प्रभागातल्या लोकांनी असेल आणि सोलापूरकरांनी अशा संघर्षाच्या काळात मला साथ दिली त्याचा हा कौल आहे असं मी समजतो.